नमस्कार। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक 37 वर्षाचा तरुण रोज सकाळ संध्याकाळ 2-2, 3-3 तास शहराच्या झोपडपट्ट्यांमध्ये, मागास वस्त्यांमध्ये जातो आणि तिकडच्या मुलांना एकत्र करून त्यांना शिकवतो, त्यांचं शिक्षण घेतो। हा जो तरुण आहे हा स्वतः स्कूटर मेकॅनिक आहे आणि त्याची स्वतःची स्कूटर त्यांनी अशा पद्धतीने मॉडिफाय केलेली आहे की त्या स्कूटरवर शिक्षणाची सामग्री, मग त्याच्यामध्ये वह्या पुस्तकं असतील, एक छोटासा रोल करण्याचा फळा असेल, मुलांसाठी छोटी छोटी काही खेळणी असतील, बसण्यासाठी सतरंजी, एक स्पीकर, असं सगळं तो ती स्कूटर उभी करून त्यांनी जे मॉडिफाय केलं त्याच्यात हे सगळं सामग्री असते आणि तो ह्या सगळ्या झोपडपट्टीतल्या मुलांना एकत्र करतो आणि सकाळ संध्याकाळ 2-2, 3-3 तास त्यांना शिकवतो। हा स्वतः एक मोटर मेकॅनिक आहे, शिक्षणानं इंजिनियर आहे, आपलं गॅरेज देखील तो चालवतो आणि शिवाय हे काम तो करतो। कोविडच्या नंतर 2021 पासून गेले 3 वर्ष हा तरुण हा उपक्रम चालवतोय। या तरुणाचं नाव आहे विजय अय्यर आणि लहान मुलांना शिकवायचं, 37 वर्षाचा आहे तो, असं त्यांनी ठरवलंय आणि तो हे काम अत्यंत नेटानं करतो। सरस्वती भवानी नावाच्या मध्य प्रदेश शिक्षण खात्यातल्या क्लस्टर रिसोर्स पर्सन, आता त्या रिटायर झालेल्या आहेत, त्यांना असं वाटतं की देशातला प्रत्येक मुलगा हा शिकला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण पावलं टाकूया, म्हणून त्या प्रयत्न करत होत्या। त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन विजय अय्यरने त्याचा हा उपक्रम सुरू केला। तो 60 पेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये जातो, त्याशिवाय वस्त्या वगैरे सगळं आहेच। त्याच्या स्कूटरला त्यांनी शिक्षण रथ असं नाव दिलेलं आहे, शिक्षा रथ किंवा एज्युकेशन एक्सप्रेस किंवा स्कूटर क्लास, स्कूटर स्कूल असं नाव त्यांनी त्याच्या त्या स्कूटरला दिलेलं आहे। अशा पद्धतीनं आजपर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये 3000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी त्याच्या या उपक्रमाचा फायदा घेऊन शिक्षणामध्ये पुढे सरकलेले आहेत। कोणी जर देणगी दिली तर हा हसतमुखानं देणगी स्वीकारतो, नाही दिली तर नाही, स्वतःच्या खिशातून खर्च करतो। असा हा मुलांना शिक्षण मिळावं म्हणून झटणारा विजय अय्यर नावाचा 37 वर्षाचा इंजिनियर, जो स्वतःच एक स्कूटर गॅरेज चालवतो। अशा या प्रयत्नांची आपल्या देशामध्ये भरपूर गरज आहे आणि त्यातला अशा प्रकारचा प्रयत्न करणारा हा विजय अय्यर नावाचा तरुण इंजिनियर, त्यांच्या या उपक्रमाला मनपूर्वक अभिनंदन। हा व्हिडिओ अन्य लोकांनी देखील बघावा म्हणून शेअर करा, लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।